नमस्कार, मी तनया मांडवकर, सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमचं स्वागत. स्टार प्रवाह वाहिनी ही एक नवीन कोरी मालिका घेऊन येत आहे आपल्यासाठी, ज्याचं नाव आहे वचन दिले तू मला. आणि आपल्यासोबत आज गप्पा मारायला आहे तो कोर ॲक्टर मिलिंद गवळी सर. चला तर आज त्यांच्याशी गप्पा मारूया. कसे आहात? मी खूप छान आहे, थँक्यू सो मच. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला मला सगळ्यात पहिले तुमच्या कॅरेक्टरबद्दल म्हणजे जाणून घ्यायला आवडेल, कारण आई कुठे काय करते ह्याच्यातला अनिरुद्ध आणि आत्ताचे हर्षवर्धन जागीरदार, काय म्हणजे असं एक वेगळं पण काय असेल? वेगळं म्हणजे खूपच भिन्न आहे. अनिरुद्ध आणि हर्षवर्धन जागीरदारमध्ये काहीच साम्य नाही आहे. अनिरुद्ध म्हणजे लोकांच्या मनामध्ये तो बसलेला आहे, ते घर वेगळं केलेलं होतं अनिरुद्धने. हां, ते वेगळं होतं. आई कुठे काय करते वर भरभरून प्रेम दिलं. तशीच अपेक्षा आहे की वचन दिले तुम्हाला या मालिकेला पण भरभरून प्रेम देतील. हर्षवर्धन जागीरदार ला पण तसंच रिस्पॉन्स मिळेल, चांगला रिस्पॉन्स मिळेल, तसंच एक्सेप्ट करतील. मी प्रामाणिक प्रयत्न करायचं वचन देतोय की ही भूमिका पण मी तितक्याच प्रामाणिकपणे करीन. ही टीम पण खूप छान आहे. बरं, स्टार प्रवाहावरच ही मालिका आहे. होम बोलतो ना मी नेहमी म्हणतो की हे होम आहे, कारण शेवटी वाहिनी किंवा चॅनल काय असतं तर काही माणसांनी तयार झालेलं असतं. तर ती जी माणसं आहेत ती तुम्हाला किती आपलंसं करून घेतात, किती तुम्हाला जीव लावतात. आणि कलाकार सेन्सिटिव्ह असतो. कलाकाराला तुम्ही जर प्रेम दिलं, थोडंसं मान दिला, आदर दिला, त्याचं कौतुक केलं तर तो एक्झॅक्टली त्याला ते घर वाटायला लागतं. तसंच स्टार प्रवाहाने सतत 5-6 वर्ष आता सतत मला खूप जीव लावला. स्वतःचं घर, एक फॅमिली मेंबरच आहे. अगदी त्यांनी मला फॅमिलीत इन्क्लूड करून घेतल्यामुळे मला तो एक कम्फर्ट झोन येतो. आणि कलाकाराला एक कम्फर्ट झोन असणं खूप गरजेचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. तर मला तो कम्फर्ट झोन स्टार प्रवाहाने दिला. 7 सेन्स मीडिया ही तर माझ्या मित्राचीच कंपनी आहे, शशांक सोळंकीची. एका वर्गात एका बेंचवर बसणारे, ती केमिस्ट्रीच तुमची वेगळी ती वेगळी आहे, मैत्री. हां, त्यामुळे ते घरचं नातं असल्यामुळे. बरं, कॅरेक्टर पण हे कॅरेक्टर आहे वकिलाचं आहे, जे कायद्याशी कनेक्टेड आहे. वडील माझे रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत, रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आहे. माझी लेक सायबर लॉ केला आहे तिने, त्याचा अभ्यास केला आहे. कॅरेक्टरचे तुमचं खूप असं जवळचं नातं आहे, किंवा मुलगी पण तुमची वकिलीचं म्हणजे अभ्यास करते, आणि हे कॅरेक्टर तुम्हाला खूप असं हे झालं असेल ना की जवळचं असं काही? मला कायदा हा जवळचाच आहे, कारण लहानपणापासून कायदे, गुन्हेगार, पोलीस स्टेशन, कोर्ट, हे सगळं मी जवळून बघितलेलं आहे. माझ्या घरी येणारे पाहुणे मंडळी, त्यांच्या कोर्ट केसेस तिकडे डिस्कस केल्या जायच्या, त्यांच्या केसेस डिस्कस केल्या. आजही 86 वर्षाचे आहेत माझे वडील, आजही कायद्याचा अभ्यास चालू आहे त्यांचा. जे कायदे या एजमध्ये आजही ते कन्सल्टन्सी करतात, आजही लोकांना मदत करतात. त्यामुळे मला असं काही फार वेगळं वाटत नाही. उलट आधी काही सीन मी जर घरी घेऊन आलो तर मला फार वडिलांशी डिस्कस करता यायचं नाही. पण या मालिकेमध्ये गेले महिन्याभरापासून वडिलांची माझं डिस्कशन खूप जास्त वाढलेलं आहे, कारण ते रिलेटेडच कॅरेक्टर. एक्झॅक्टली. त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी अशा शिकायला मिळाल्या की तुम्हाला कसं परफॉर्म करायचं, एक्झॅक्टली, आणि कसं काय करायचं. तो गायडन्सच अगदी तुम्हाला तिकडून मिळाला. अगदी राईट. त्यामुळे मी जरा या मालिकेसाठी मी खूप कम्फर्ट झोनमध्ये. म्हणजे जेव्हा म्हणजे तुमच्याकडे कॅरेक्टर आलं तेव्हा असं काय वेगळी म्हणजे थॉट प्रोसेस होती? असं फॅमिलियर एकदम वाटलं असेल ना की बाबा हा हे नाही, दडपण येतं, जबाबदारी वाढते. शेवटी ते कायद्याचे निष्णात पंडित ते आहेत, कायदा घोळून ते पेलेले आहेत. माझं कायद्याबद्दलचं एवढं नॉलेज नाही आहे. ओके. मला सपोर्ट सिस्टीम खूप चांगली आहे. त्याचं लिखाण या मालिकेचं, या कॅरेक्टरविषयीचं कॅरेक्टरायझेशन खूप छान पद्धत आहे. पण म्हणून माझी जबाबदारी दुपटीने वाढते की आता त्यांच्या पॅरामीटर्समध्ये मी खरा उतरतोय की नाही, हा स्ट्रगल चालू झालेला आहे आता. राईट. त्यामुळे कॅरेक्टर मिळणं, ऑथरबॅक कॅरेक्टर मिळणं खूप महत्त्वाचं तर आहे, पण ते प्रामाणिकपणे तसं साकारणं ही ती जबाबदारीच आहे. त्यामुळे मी होम ग्राउंडवर जरी असेल तरी अभ्यास करणं, मेहनत करणं, कष्ट करणं काही चुकलेलं नाही. ते तर करावंच लागणार. खरंच खूप छान. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही म्हणजे असं काय वचन द्याल? कारण वचन दिले मला, अशी सिरियल्स आहे, मग तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांना म्हणजे असं काय वचन द्याल?
मी प्रेक्षकांना वचन देईन की ही मालिका आम्ही खूप प्रामाणिकपणे तुमच्या पुढे सादर करू. आत्तापर्यंत जेवढं शूटिंग झालं आहे ते खूप छान पद्धतीने, खूप कष्टाने, खूप टॅलेंटेड कलाकारांसह, कलाकारांबरोबर, चांगल्या टीमबरोबर, चांगल्या वाहिनीबरोबर तुमच्यापर्यंत आणलेलं आहे. प्रामाणिक काम करायचं वचन मी देतो आणि तुम्ही पण मला वचन द्या की 9:30 वाजता स्टार प्रवाहावर सोमवार ते शुक्रवार वचन दिले तू मला ही मालिका तुम्ही नक्की बघणार आहात. आणि मला एक विचारायला आवडेल की हे दोघंही तुम्हाला आज नवीन आहेत, म्हणजे जे 2 लीड कॅरेक्टर आहेत, तर ते कशी म्हणजे केमिस्ट्री होती त्या दोघांसोबतच वेगळी? तर ते दोघेही भन्नाट आहेत. मी तर म्हणतो ना की त्या दोघांवर अख्खं प्रेक्षक वर्ग प्रेम करणार आहेत. दोघेही टॅलेंटेड तर आहेच, प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत आणि ते त्यांचं कॅरेक्टर खूप उत्तमरित्या पार पाडत आहेत. इंद्रनीलबरोबर मी एक पिक्चरमध्ये काम केलं होतं. एकत्र आमचे सीन्स फार नव्हते, पण ते छान मैत्री झाली. नाही, छान मैत्री झाली. इथे सेटवर तो मुलगा प्ले करतोय आणि अतिशय डिसेंट आणि अतिशय हुशार असा तो आहे. ऊर्जाचं रोल करते अनुष्का, ही एक्स्ट्रा टॅलेंटेड आहेच. तुम्ही एपिसोड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. ती तेवढ्याच जिद्दीने हा रोल ऊर्जाचा प्ले करते. तिच्यावर काम करताना खूप छान वाटतंय. या यंग जनरेशनकडनं खूप छान पॉझिटिव्हिटी, एनर्जी मिळते आणि खरं तीच ऊर्जा आहे माझ्यासाठी. तिचं नाव ऊर्जा आहे. ती काम पण तसं करते की मला ऊर्जा मिळते. इवन मगाशी पण तुम्ही जेव्हा म्हणजे शूट चालू होतं तुम्ही बोलला की तुमची मुलगी आणि ऊर्जामध्ये खूप साम्य, त्याबद्दल मला काय सांगायचं? मिथिलामध्ये, ऊर्जामध्ये आणि अनुष्कामध्ये साम्य या गोष्टीचं आहे की त्या आजच्या मुली आहेत. त्या अन्याय सहन करणाऱ्या मुली नाही आहेत. त्यांचे विचार खूप सारखे आहेत आणि मला लहानपणापासून मिथिला अशीच घडलेली हवी होती की जी खूप छान आहे. समाजामध्ये एक प्रामाणिक किंवा एक सज्जन असं व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे आणि त्याबरोबर अन्याय न सहन करणारं, वर्ल्डली वाईज मुलीने असावं. तशी ती एकदम असं बोल्ड, एकदम फिअरलेस तर असायलाच हवं, जिद्दी असायला हवं. तशी ती आहे. म्हणून मला खूप साम्य वाटतं त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या ह्याच्यामध्ये. माझ्याशी बरेचसे आर्ग्युमेंट ज्या वेळेला होतं मला छान वाटतं की हीच लहान मुलगी आता मोठी झाली आणि तिला एवढी समज आलेली आहे. मिथिलाच्या बाबतीत तर बऱ्याच वेळेला मी तिचं कौतुकाने ऐकत बसतो की अरे हे लहान बाळ जे ज्याला ABCD मी शिकवलं आणि आज तिच्याकडनं मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळत आहेत. खरंच खूप छान. आणि इव्हन मला हे जाणून झालं की मिलिंद गवळी आणि हर्षवर्धन म्हणजे जे बोलतात ते कॅरेक्टर म्हणजे कसं, म्हणजे रिअल लाईफ आणि ह्याच्यातलं मला खूप ते असं ऐकायला आवडेल की कसं तुम्ही एकदम टॅकल केलं त्या गोष्टी. कॅरेक्टर आहे हर्षवर्धन, त्यामुळे ते कोणीतरी रिअल लाईफमध्ये मिलिंद गवळी हा मी घडवतो, मी लिहितो ते कॅरेक्टर. मी त्याचा लेखक आहे, त्याचा दिग्दर्शक आहे, त्याचा निर्माता वगैरे सगळं मीच आहे. सगळं तुम्हीच. आणि हे कॅरेक्टरचे लेखक वेगळे आहेत, निर्माता वेगळे आहे, सगळं वेगळं आहे. त्यामुळे ते त्यांच्या विचारांनी ते मांडतात. त्यात बऱ्याचशा सिमिलॅरिटीज येऊ शकतात, त्याच्यात बरंच विरोधाभास येऊ शकतो. अनिरुद्ध आणि मिलिंद गवळीमध्ये जसा विरोधाभास होता बऱ्याचशा सिमिलॅरिटीज पण असू शकतील. तसं कॅरेक्टर मीच प्ले करत असल्यामुळे माझे बऱ्याचशा इनपुट्स त्या कॅरेक्टरमध्ये येणारच आहेत. असं नाही होणार की ते वेगळं होणार. ते काय म्हणतात ना, मिक्स होत जातं. तुमची पर्सनॅलिटी, ते कॅरेक्टर, आणि म्हणूनच ते कॅरेक्टर इंटरेस्टिंग होत जातं. ते तयार होतं आपोआप. ते त्याचं स्ट्रक्चर एक बोलतो ना आपण, तयार होतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. तुम्हाला पण. थँक्यू.